नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघणार आहोत की अर्जुन विमलला म्हणत असतो की नीट आठव, हे बघ मम्मा आणि सायली एकत्र आले. दोघी काहीतरी बोलत होत्या. दोघीमध्ये काहीतरी झालं. मम्माचं एक्सप्रेशन कसं होतं? ती अपसेट होती का? तिला काय वाटलं? सायली घाबरली होती का? काय झालं नेमकं सांग मला. असे अनेक प्रश्न अर्जुन विमलला एकाच वेळी विचारत असतो. यावेळी विमल मात्र आठवण्याचा प्रयत्न करत होती आणि मग ती म्हणते की ती एक माझ्या पाककलेची शपथ घेऊन सांगते की आता जे काही बोलले त्यातला एक शब्दानी शब्द खरा होता. मी अजिबात खोटं बोललेली नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या कोर्टात जशी शपथ घेतात ना तशी शपथ घेतली मी आता. आत्ता तरी मला आरोपी नका ठरवू. माझ्यावरती विश्वास ठेवा. मी खोटं नाही बोलत. आणि असं म्हणतच ती रडण्याचं नाटक करते. मग अर्जुन तिला म्हणतो की बस झाली तुझी नौटंकी. संपली का? झाली का आता? आणि मग म्हणतो की सायली कधी येणार आहे? विमल हसतच म्हणते अर्ध्या तासाने. वहिनी देखील 15 मिनिटांनी येतील. अश्विनदादा रात्रीच येतील कारण ते दवाखान्यात गेलेत ना. आणि प्रतापदादा थोड्याच वेळात येतील. अस्मिताताई तर घरातच आहेत. दादा तर समोरच उभे आहेत. ती अर्जुनची अशी फिरकी घेत असते. मग अर्जुन तिला म्हणतो की बस झालं. आता माझ्या रूममध्ये कॉफी घेऊन ये आणि सायली आली की लगेच वरती पाठव. लगेच. मग विमल म्हणते की हो, शपथ लगेच पाठवते माय लॉर्ड. असं म्हणत ती अर्जुनची अजूनच जरा फिरकी घ्यायला लागते. अर्जुन तिला रागातच म्हणतो ठीक आहे. इकडे रविराज, सुमन, नागराज आणि प्रिया सगळेच लॉनमध्ये उभे असतात. सुमन म्हणते की तुमचं मन शांत होणार असेल ना तर आपण ही रोपं लावूया. मग प्रियाही म्हणते की बाबा ही अशी रोपं. रविराज तिला मध्येच थांबवतात. मग प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की हा रविराज मध्ये काही हार्मोन्स इम्बॅलन्स आहे का? याची कसले मूड स्विंग्स आहेत? पूर्ण घरच जरा सरकलेलं आहे. मग रविराज प्रियाला जवळ घेत म्हणतात की बाळा, नशीब म्हणून माझ्या आयुष्यात तू परत आलीस. उद्याचा दिवस रोज येतो ना तो खूप छळतो मला. जोपर्यंत प्रतिमा परत येत नाही तोपर्यंत मी असाच अस्वस्थ होत राहणार. मग प्रिया म्हणते की उद्याचा दिवस म्हणजे उद्या काय आहे? रविराज आश्चर्यचकित होऊन म्हणतात म्हणजे उद्याचा दिवस तुला आठवत नाही? नागराज पण आता घाबरतो. त्याला पण टेन्शन येतं. मग रविराज म्हणतो उद्याचा दिवस तुला आठवत नाही? उद्याच्या दिवशी आपला ॲक्सिडेंट झाला होता. आपण तिघेही एकमेकापासून दुरावलो होतो. एवढी महत्त्वाची गोष्ट तू विसरलीस कशी? प्रिया पण आता फुल टेन्शनमध्ये येते. ती एक नजर नागराजकडे टाकते. नागराज पण मनात म्हणत असतो की खाल्ली माती. ऐन वेळेला हिला महत्त्वाच्या तारखा आठवत नाहीत. आणि तो लगेच म्हणतो दादा तू तर कमालच करतो. अरे त्यावेळी ती केवढी छोटी होती, एवढी लहान होती. तिला कसं काय आठवणार सगळं? आणि त्या ॲक्सिडेंटच्या आठवणीपासून तिला आपण जरा लांबच ठेवायला हवं. मग सुमन पण म्हणते हो, त्यामुळेच आपल्या तन्वीचं आयुष्य कुठून गेलं. एका वेगळ्याच ठिकाणी गेली ती. मग तो दिवस तिला तरी कसा आठवेल? मग रविराज म्हणतो सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. लगेच प्रिया म्हणते जी गोष्ट मी टाळण्याचा प्रयत्न करते ती गोष्ट माझ्यासमोर आलीच. त्या दिवसाच्या फार आठवणी नाहीत माझ्याकडं, पण जितक्या आहेत ना त्या मला कायमच्या पुसून टाकायच्या आहेत. म्हणूनच मी मला काही आठवत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. पण नाही, त्या आठवणी समोर आल्यात आणि असं म्हणत ती रडण्याचं नाटक करते. मग रविराज तिला जवळ घेतो आणि म्हणतो की सॉरी बाळा. प्रिया परत म्हणते त्या दिवसामुळे बाबा मला माझ्या हक्काचं घर सोडून त्या कुठल्या तरी आश्रमात राहावं लागलं. इतक्या दिवसांनी मला माझ्या हक्काचं घर, तुमचं प्रेम, माझी माणसं मिळाली. मग तो दिवस मी का लक्षात ठेवू सांगा ना बाबा. तो दिवस आठवले की मला खूप त्रास होतो. असं म्हणत ती रडायला लागते. रडण्याचं नाटक करते. मग रविराज तिला समजवतात. तेवढ्यात तिथे प्रताप आणि कल्पना येते. प्रताप म्हणतो तन्वी बाळा शांत हो. मग प्रिया लगेच म्हणते मामा मामी तुम्ही पण त्या काळ्या दिवसाची आठवण करण्यासाठी इथे आला आहात का? ज्या दिवशी माझी आई कायमची माझ्यापासून दुरावली. आणि ती परत रडण्याचं नाटक करते. कल्पना म्हणते नाही बाळा. ती रविराजला म्हणते भाऊजी, प्रतिमा लवकरात लवकर परत येणार आहेत आणि हा काळा दिवस नाही राहणार. तन्वी, तुझ्या आणि भाऊजींचा सगळा त्रास लवकरच दूर होईल.
रविराज, मला माहीत होतं तुम्ही सगळे आज अपसेट असाल. माझी बहीण जाऊन जवळजवळ 20 वर्षे झाली, पण अजूनही ती जखम ओली असल्यासारखं वाटतं. उद्याचा दिवस माझ्यासाठीही वाईट आहे. माझ्या बहिणीचं जाणं मी कसं सहन केलं हे माझं मला माहीत. पण तरीही मला वाटतं की माझ्या दुःखापेक्षा तुझं आणि पूर्णाईचं दुःख खूप मोठं आहे, असं प्रताप रविराजला म्हणतो. त्यावर कल्पना म्हणते, भाऊजी, आता जे काही चांगलं होतं त्याकडे आपण लक्ष देऊया. तन्वी परत आले. प्रतिमा वंश या शहरामध्ये आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. शिवाय पूर्णाईंना सुद्धा दाखला मिळाला आहे की प्रतिमा आपल्या आसपासच आहे. हे ऐकून रविराज आश्चर्यचकित होतो. त्यावर प्रताप म्हणतो की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायली सांगत होती की रांगोळीमध्ये तिला नाणं सापडलं. ती म्हणते की मी तर नाणं ठेवलं नव्हतं, मग अचानक कुठून आलं. आणि त्यावरच पूर्णाईला पण वाटतं की प्रतिमा खरंच बाहेर आली आहे. आणि त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार रविराजला प्रताप सांगतो. ते नाणं पूर्णाईनंच प्रतिमा वंशना दिलं होतं असं मग कल्पना सांगते. हे ऐकून मात्र प्रिया आणि नागराजच्या चेहऱ्याचा रंग उडतो. रविराज म्हणतो की आता प्रतिमाचा दुप्पट वेगाने मी तपास घेणार आहे. कल्पना म्हणते, हो, आता पूर्णाईसुद्धा देवापुढे दुप्पट प्रार्थना करायला लागलेल्या आहेत. प्रिया आणि नागराज एकमेकाकडे बघतात. कल्पना परत म्हणते की पूर्णाई देवीचा अभिषेक करण्यासाठी गावाकडे गेल्या आहेत. त्या म्हणाल्या की मी कुलदेवीकडे हट्टच करणार आहे की प्रतिमाला लवकरात लवकर पाठव. यावेळी प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की अरे यार, मी आणखी एकदा प्रतिमाचं नाव ऐकलं ना कुणाचा तरी खूनच करेल. प्रताप रविराजला म्हणतो की उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे, तुम्ही घरी याल ना. मग रविराज म्हणतो की मी माझ्या ज्युनियरला आशीर्वाद देण्यासाठी येत होतो, पण आता अर्जुन सुभेदाराला कुणाच्याही आशीर्वादाची गरज नाही. त्यावर कल्पना म्हणते की भाऊजी, तुम्हाला आठवतं का, प्रतिमा नेहमी म्हणायची निसर्गाचा नियमच आहे, जुनी पानं गळून नवीन पानं उगवतात, म्हणून जुने काही टाकावे होत नाहीत, ती मातीमध्ये मिसळतात आणि झाडांना खत देतात. नात्यांचंही असंच असतं भाऊजी. तुम्हीच विचार करा, तुम्ही जर नाही आलात तर प्रतिमाला काय वाटेल. इकडे सायली घाईघाईत भाजी घेऊन आलेली असते. ती विमलला म्हणते की आज भाज्या अगदी मनासारख्या मिळाल्यात. पण विमल म्हणते, तुमचा चेहरा किती पडलाय बघा, उन्हामुळं झाला असेल. तुम्ही जाऊन बसा, मी तुमच्यासाठी कडक आल्याचा चहा करून आणते. सायली म्हणते, नको नको, आई बाबा आलेत का. विमल म्हणते, हो आलेत, त्यांच्यासाठीच मी कॉफी घेऊन चालले होते. सायली म्हणते की मी देते, द्या. विमल म्हणते, नको, तुम्ही आल्या आल्या कामाला लागणार का, तुम्ही जाऊन बसा, मी देते. सायली म्हणते की विमलताई, याला काय काम म्हणतात का, मी त्यांना देऊन येते आणि मला बागेतून ही फुले काढायची आहेत, या भाज्या तेवढ्या नीट ठेवाल का. विमल म्हणते, हो. आणि मग सायली कॉफी घेऊन तिथून निघून जाते. तेवढ्यात विमलला आठवतं की अर्जुन सरांनी सायलीताई आल्या आल्या लगेच वरती पाठवायला सांगितलं होतं. त्यांना आधी सांगायला हवं, पण ही कामं पण पडलेली आहेत. इकडे रूममध्ये कल्पना आणि प्रताप बोलत असतात की सायली आल्यानंतर अर्जुनचा हा पहिलाच वाढदिवस आहे, उद्या पूर्णाही हव्या होत्या असं कल्पना म्हणते. प्रताप म्हणतो, आई कुलदेवतेच्या अभिषेकसाठी जाताना किती इमोशनल झाली होती. बरं, मावशीसुद्धा तिच्यासोबत होती, पण काही झालं ना, उद्या पूर्णाही अपसेट राहणारच. मग कल्पना म्हणते, हो, उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी किती विचित्र असतो ना. तेवढ्यात रूममध्ये सायली येते आणि तिच्या कानावर हे पडतं. मग परत कल्पना म्हणते की एका डोळ्यामध्ये हसू तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू. मग प्रताप म्हणतो की अर्जुन लहान असताना आपण त्याचा वाढदिवस किती आनंदाने साजरा करत होतो, पण नेमका त्याच दिवशी रविराजचा ॲक्सिडेंट झाला आणि सगळं चित्रच बदललं. हे ऐकून सायलीला खूप अस्वस्थ व्हायला होतं, तिला कसं तरी होतं. इकडं जेलमध्ये कुसुम मधुभाऊंना सांगत असते की उद्याच्या दिवशी तुम्हाला कसं तरी होईल, हे मला माहीत होतं, म्हणून आजच मी तुम्हाला मुद्दाम भेटायला आले. मधुभाऊ म्हणतात की आपल्या हातात कुठं काय असतं, सगळं नशिबाच्या हवाले. आता उद्या माझ्या सायलीचा वाढदिवस आणि मी पहिल्यांदाच तिच्यासोबत नाही. आज 12 वाजता माझ्या डोळ्यातलं पाणी काही थांबणार नाही. मग कुसुम म्हणते, हो, तुम्ही सायलीचा वाढदिवस प्रत्येक वेळी रात्री 12 वाजता साजरा करायचा ना. त्यावर मधुभाऊ म्हणतात, साजरा करायचो, आता सगळं भूतकाळातच, उद्याचा दिवस मी अगदी आनंदाने साजरा करायचो. सायली म्हणजे देवीआईने दिलेला मला आशीर्वादच आहे. मला तो दिवस आजही आठवतो, ज्या दिवशी मी सायलीला मंदिरात पायऱ्यावर रडत बसलेलं पाहिलं होतं आणि त्यांना ते सगळं आठवतं. इकडे सायलीला खूपच अस्वस्थ होत असतं. ती कल्पना म्हणते की किती विचित्र योगायोग आहे ना,
की ज्या दिवशी आपल्या मुलाचा जन्म झाला त्याच दिवशी पूर्णाईच्या मुलीला देवाने ओढून नेलं. त्यांनी तर एका रात्रीतच आयुष्य बदललं. तिची आई गेली ती कायमची. सायलीला डोक्यात हात लावलेला असतो. तिला आता खूप अस्वस्थ होत असतं. चक्कर आल्यासारखं वाटत असतं. त्या ॲक्सिडेंटचे आवाज तिच्या कानावर येत असतात. इकडे मधुभाऊ म्हणत असतात की केवढी लहान होती ती पोरगी. कित्येक दिवस काही बोलतच नव्हती. स्वतःचं नावही सांगत नव्हती. मग सायली माझी लेक झाली आणि तो दिवस तिचा वाढदिवस म्हणून मी साजरा करतो. मग कुसुम म्हणते यावर्षी तुम्ही तिच्यासोबत नाही, त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. आता तिच्या सासरी आहे ती. तिचा वाढदिवस तिथे धूमधडाक्यात करतील. मग मधुभाऊ म्हणतात कोणास ठाऊक, मी माझ्या सायलीला चांगलं ओळखतो. तिनं सांगितलंसुद्धा नसेल जावयाबापूंना की तिचा वाढदिवस आहे. मग सायलीला फक्त तिचं सासर नाही माहेरसुद्धा आहे. तिचा वाढदिवस कोणी नाही साजरा केला तरी मी साजरा करेनच, असं विमल म्हणते. इकडे कल्पना म्हणत असते की आता अर्जुनच्या वाढदिवसाला दरवर्षी ही दुःखाची किरण असते. ॲक्सिडेंट आठवल्याशिवाय काही राहत नाही. ती 20 वर्षापूर्वीची रात्र किती भयंकर होती ना. इकडे सायलीला मात्र खूपच त्रास होत असतो. तिला ते ॲक्सिडेंटचे आवाज कानावर पडत असल्यासारखे वाटत असतात. प्रताप म्हणतो कल्पना त्या आठवणी कितीही बाजूला सारण्याचा प्रयत्न केला तरी त्या आठवतातच. मधुभाऊ कुसुमला म्हणतात की उद्या सायलीचं मन जप, तिच्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत पण उरली ती फक्त भीती. तू जबाबदारी घेशील ना, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची. कुसुम म्हणते की तिच्या जवळ तिची माणसं असतील मग ती आनंदी राहील आणि मला शक्य असेल तितका मी तिचा वाढदिवस गोड करेन. मधुभाऊ म्हणतात की अशाच खेळीमेळीने राहा. इकडे प्रताप म्हणत असतो की जाऊ दे, पूर्णाईची इच्छा होती म्हणून आपण रविराजला बोलवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण फक्त अर्जुनचा वाढदिवसाचा विचार करूया. सायलीला आता जरा बरं वाटतं. ती कॉफी प्रतापला आणि कल्पनाला नेऊन देते. कल्पना म्हणते की थोड्या वेळाने मी बाहेर येते, मग आपण रात्रीची तयारी चालू करूया. सायली तिथून निघून जाते पण तिला अजूनही थोडं अस्वस्थ वाटत असतं. विमल अर्जुनच्या रूममध्ये येते आणि म्हणते की अर्जुन दादा, सायलीताई घरी आले आहेत. म्हणजे मगाशीच आल्या होत्या. मी जरा कामात होते त्यामुळे सांगायचं राहून गेलं. अर्जुन जरा चिडतो आणि म्हणतो की तुला नक्की सांगायला सांगितलं होतं ना, आता कुठे आहे ती? विमल म्हणते की आत्ता त्या कॉफी घेऊन वहिनी आणि सरांच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या नंतर बागेत जाऊन फुलं गोळा करते. अर्जुन लगेच तिथून निघतो. इकडे सायली बागेत फुलं गोळा करत असते. तिला अजूनही खूप अस्वस्थ होत असतं. ती म्हणत असते की हा दिवस जवळ आला की मला डोकेदुखी सहन करावीच लागते. पण त्रास होऊन चालणार नाही कारण अर्जुन सरांचा वाढदिवस छान साजरा व्हायला हवा आहे. इकडे अर्जुन बाहेर येतो. तो म्हणत असतो की घरात कुणीतरी माझ्या वाढदिवसाचं सायलीला सांगण्याच्या आधी मला तिला अलर्ट करायला हवं, नाहीतर त्या परत गडबड घोटाळा करतील. अशाच मालिकेंच्या डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.